नमस्कार मित्रांनो, आयुष्मान कार्डसाठी कसं अप्लाय करायचं ह्याची पूर्ण प्रोसेस मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. तर मुळीच वेळ न घालवता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले तुम्हाला जायचं आहे ह्या वेबसाईटवर. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. इथे तुम्हाला बेनिफिशरीवाल्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. इथे मोबाईल नंबर टाकून व्हेरीफायवर क्लिक करून घ्यायचं आहे. मग तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो इथे टाकून कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करा. स्कीममध्ये PMJ सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि इथे सर्च बायमध्ये आधार नंबर सिलेक्ट करा. इथे तुम्हाला आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये जितके मेंबर्स असतील त्या सर्वांची नावं तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुमच्या रेशन कार्डवरती जितकी नावं आहेत, ज्यांची नावं आहेत, तीच नावं फक्त तुम्हाला इथे खाली बघायला मिळतील. जर तुमचे आयुष्मान कार्ड ऑलरेडी बनवलेलं असेल तर इथे कार्ड स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव्ह असं बघायला मिळेल. जर तुमचं कार्ड बनवलेलं नसेल तर ज्याचं कार्ड तुम्हाला बनवायचं आहे त्याच्या नावासमोर इथे ॲक्शनवर क्लिक करा. इथे व्हेरीफायवर क्लिक करून येस आय विशवर क्लिक करायचं आहे आणि अलाव करून घ्यायचं आहे. आता इथे ऑथेंटिकेशन मोडमध्ये आधार OTPला सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्या फोनवरती 2 OTPs येतील. एक असेल बेनिफिशरीज आधार OTP आणि एक असेल बेनिफिशरीज मोबाईल OTP. तर तुम्हाला काळजीपूर्वक हे OTP तिकडे भरायचे आहेत. इथे बेनिफिशरीज आधार OTPमध्ये आपला आधारचा OTP टाकायचा आहे आणि इथे बेनिफिशरीज मोबाईल OTPमध्ये आपल्या मोबाईलचा OTP इथे भरायचा आहे. OTP टाकल्यानंतर ऑथेंटिकेटवर क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे eKYC करून घ्यायची आहे. इथे पुन्हा तुम्हाला आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. आता परत तुम्हाला 2 OTP येतील. एक आधार OTP आणि एक मोबाईल OTP. ते तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर तुमची पूर्ण डिटेल्स इथे येईल. ती चेक करायची आहे आणि काही ॲडिशनल डिटेल्स आहे ती इथे भरायची आहे. ॲडिशनल डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक सुंदर असा सेल्फी काढून घ्यायचा आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तुमचे आयुष्मान कार्ड काही वेळेतच तिथे डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.